नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या टॉपिकवर पटीवरील उदाहरणे हे तुम्हाला प्रत्येक परीक्षेत प्रत्येक एक्झाम मध्ये बघायला मिळतात आणि हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता ह्या प्रश्नांमध्ये असतं काय, तर सरळ व्याजाचा जो टॉपिक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पटीवरचे जे गणित असतील त्याच्यामध्ये कधी तुम्हाला रेट विचारतील किंवा कधी वर्ष विचारतील. ठीक आहे, त्याच पद्धतीने जो आपला चक्रवाढ व्याजाचा पण टॉपिक असतो त्याच्यामध्ये पण कधी तुम्हाला एक तर वर्ष विचारतील, नाही तर मग रेट विचारतील. मग असेच काही गणित मी तुमच्यासाठी घेतलेले आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, एका रकमेचे 10 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती? इथे तुम्हाला दर विचारलाय म्हणजेच रेट विचारलाय. आता जेव्हा कधी सरळ व्याजामध्ये पट दिलेली असेल, बरोबर, एका रकमेचे सरळ व्याजाने किती पैसे झाले? दुप्पट पैसे झाले. दुप्पट पैसे झाले म्हणजे 2 पट झाली आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे सरळ व्याजासाठी. सरळ व्याज, ठीक आहे, व्याजाचा जर दर काढायचा असेल, व्याजाचा दर म्हणजेच रेट काढायचा असेल तर 100 गुणिले x वजा 1 आणि छेदस्थानी आहे t. ठीक आहे, आता इथे जो x आहे तुमची पट आणि जो t आहे, t म्हणजेच आहे टाइम, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वर्ष. ओके, हा जो फॉर्म्युला आहे सरळ व्याजासाठी वेगळा आहे, चक्रवाढ व्याजासाठी वेगळा आहे. मी पुढे चक्रवाढ व्याजाचे सुद्धा एक्झाम्पल घेतले, तिथे तुम्हाला फॉर्म्युला थोडासा चेंज असेल तो पण मी व्यवस्थित समजून सांगेल. तर सरळ व्याजामध्ये हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. एक्स म्हणजे तुमची पट असते, टी म्हणजे टाइम असतो. मग इथे आपल्याला सांगितलं काय, रेट विचारला, 100 तसाच घ्यायचा. ठीक आहे, एक्स म्हणजे काय, पैसे किती झाले? दुप्पट झाले. दुप्पट म्हणजे 2 पट झाले, म्हणून मी एक्सच्या ठिकाणी घेतो 2 वजा 1 आणि छेदस्थानी टी. किती वर्षात झाले? तर 10 वर्षात झाले, म्हणजे किती? छेद 10. ठीक आहे, आता शून्य गेला, शून्य गेला, दोनातून एक गेला 1 आणि 1 गुणिले 10 किती? 10च. म्हणजे रेट किती असणार आहे? 10. आणि नेहमी रेट कशांमध्ये असतो? टक्क्यांमध्ये. म्हणजे किती उत्तर आहे आपलं? 10%. पर्याय क्रमांक 2. समजलं? ठीक आहे, पुढचा प्रश्न, एका रकमेचे 8 वर्षात सरळ व्याजाने तिप्पट पैसे झाले. आता किती झाले? तिप्पट म्हणजेच 3 पट झाले. तर सरळ व्याजाचा दर किती? इथे पण तुम्हाला काय विचारलंय? रेटच विचारलाय. मग मी तुम्हाला सूत्र काय सांगितलं? 100 गुणिले कंसात x वजा 1 आणि छेदस्थानी t. x म्हणजे असते तुमची पट. मग आता किती पट झाले? तिप्पट झाले. मग 100 गुणिले 3 पट झाले, त्याच्यामुळे 3 घेतले वजा 1 आणि किती वर्षात झाले? 8 वर्षामध्ये झाले, बरोबर, म्हणून भागिले 8. टाइम किती आहे? 8 वर्ष. मग आता 100 गुणिले 3तून 1 गेला 2 आणि छेद किती? 8. भाग देऊया, बे एक बे, बे चोक 8, परत 4 एक 4. ठीक आहे, 4 दुने 8, 10तून 8 गेले 2 उरले, 2 वर 0 20 आणि 4 पंचे 20. रेट नेहमी कशांमध्ये असतो? टक्क्यांमध्ये. म्हणजे किती उत्तर आहे आपलं? 25%. पर्याय क्रमांक 1. समजलं? सेम पुढचा प्रश्न आहे, फक्त आता इथे काय व्हॅल्यू चेंज झालेला आहे. 20 वर्षात सरळ व्याजाने किती पट झाले? 5 पट झाले. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, टाइप चेंज होतो इथे. ठीक आहे, लक्ष द्या. एका रकमेची दशादशे काही दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात चक्रवाढ व्याजाने 9 पट रक्कम होते, तर व्याजाचा दर किती? अगोदरचे जे एक्झाम्पल होते ते होते सरळ व्याजावर. आता इथे तुम्हाला सांगितलंय चक्रवाढ व्याजाने. मग चक्रवाढ व्याजासाठी सूत्र आहे चक्रवाढ व्याज. जेव्हा कधी चक्रवाढ व्याज असेल, ठीक आहे, आणि जर तुम्हाला रेट विचारला असेल तर त्यासाठी काय करायचं? व्याजाचा दर म्हणजेच रेट जर विचारला असेल तर सूत्र काय? 100 गुणिले, इथे पण 100 आहे, x तो सुद्धा आहे, आणि 1/t. याचा जो घातांक आहे तो किती आहे? 1/t आणि वजा 1. हे जे सूत्र आहे हे कशासाठी आहे? चक्रवाढ व्याजासाठी. अगोदरचे जे सूत्र होतं ते होतं सरळ व्याजासाठी. मग आता इथे x सुद्धा काय असणार आहे तुमची? x म्हणजेच पट आणि जो टी असणार आहे, टी म्हणजेच टाइम, त्यालाच काय म्हणतो आपण? वर्ष. बरोबर. मग आता लक्ष द्या, तुम्हाला रेटच विचारलाय, 100 चे 100 तसेच गुणिले एक्स किती पट झाली आहे? 9 पट झाली, बरोबर, म्हणजे एक्स ची किंमत आहे 9 आणि 1/t. आता टी म्हणजे काय? तर टाइम. किती वर्षात झाली? 2 वर्षात झाली, बरोबर, म्हणजे 1/2 आणि वजा 1. आता लक्ष द्या, 100 गुणिले
9चा घातांक किती आहे 1/2 म्हणजेच काय करायचं इथे 9चं घ्यायचं वर्गमूळ. जेव्हा कधी घनमूळ असेल तेव्हा 1/3 असेल, चौथं मूळ घ्यायचं असेल तर 1/4 असेल, अशा पद्धतीने. मग आता 1/2 आहे म्हणजेच 9चं वर्गमूळ किती आहे 3 आणि 3तून 1 गेला 2. मग 100 गुणिले 2 म्हणजेच किती झाले 200 आणि दर नेहमी टक्क्यांमध्ये असतो म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समजलं. सेम पुढचा प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केली आहे. एका रकमेची दशादशे 3 वर्षात चक्रवाढ व्याजाने किती पट झाली आहे 8 पट. तर आपल्याला व्याजाचा दरच विचारलाय म्हणजे रेट विचारलाय बरोबर. मग आताच मी तुम्हाला सूत्र सांगितलं R बरोबर 100 गुणिले कंसात x 1/t हा काय असेल त्याचा घातांक आणि वजा 1. मग आता लक्ष द्या 100 गुणिले किती पट झाली आहे x म्हणजेच पट किती पट 8 पट झाली आहे बरोबर. मग एक्सच्या जागी मी घेतले 8 आणि 1/t टी म्हणजेच टाइम किती वर्षात झाली रे 3 वर्षात झाली. मग 1/3 आणि वजा 3 1/3 वजा 1 बरोबर. मग आता 100 गुणिले 8चा कितवा घात आहे 1/3 म्हणजेच 8चं काय घ्यायचंय घनमूळ. 8चं घनमूळ किती झालं तर 2 आणि 2 वजा 1 आणि 2तून 1 गेला 1 गुणिले 100 किती 100च म्हणजे उत्तर किती आलं आपलं 100%. पर्याय क्रमांक किती असणार आहे 2 100%. ठीक आहे. पुढचा प्रश्न सेम आहे फक्त व्हॅल्यू चेंज केलंय. 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले, तिसरं एक्झाम्पल तुमच्यासाठी आहे. इथे पण 4 वर्षात चक्रवाढ व्याजाने 16 पट झालेली आहे आणि तुम्हाला विचारलं काय व्याजाचा दर किती. मला ह्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की द्यायचंय. ओके म्हणजे टी किती आहे 4 वर्ष आणि पट किती झाली आहे x ची किंमत आहे 16. सोपं येऊन जाईल तुम्हाला. पुढचा प्रश्न आता बघा तिथे टाइप चेंज झाला. आता काय याच्या अगोदर तुम्हाला काय विचारलं रेट विचारत होते, आता इथून पुढे काय वर्ष पण विचारू शकतात. मग लक्ष द्या एक रक्कम 7 वर्षात 4 पट होते तर त्याच दराने किती वर्षात ती 13 पट होईल. 7 वर्षात किती पट होते 4 पट होते. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिलेलं नाहीये नेमकी सरळ व्याजाने होते की चक्रवाढ व्याजाने होते. जेव्हा कधी असा प्रश्न असेल तर नेहमी सरळ व्याजच घ्यायचं. ठीक आहे. किंवा कधी कधी तुम्हाला प्रश्नातच मेन्शन केलेलं असेल की सरळ व्याजाने 7 वर्षात 4 पट होते, नसेल दिलेलं तर नेहमी काय घ्यायचं सरळ व्याज घ्यायचं. आणि जेव्हा कधी चक्रवाढ व्याज असेल तेव्हा चक्रवाढ व्याज हा शब्द तिथे मेन्शन केलेला असेल. ओके. आता एकदम तुम्हाला याची शॉर्ट ट्रिक सांगतो. 7 वर्षात किती पट होते रे 4 वर्षात होते. ही शॉर्ट ट्रिक कशासाठी आहे जेव्हा तुम्हाला वर्ष विचारले असतील. आता काय विचारले तुम्हाला वर्ष विचारले. मग लक्ष द्या वर्ष आणि इकडे आहे तुमची पट. 7 वर्षात किती पट होते 7 वर्षात 4 पट होते आणि तुम्हाला विचारले 13 पट किती वर्षामध्ये होईल बरोबर. वर्ष माहिती नाहीये किती वर्षात होईल. एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो काय करायचं. जे 4 आहे 4 पट होती 4तून 1 कमी करा किती झाले 3. ठीक आहे. आणि 3 साठी असं घ्या की 7 वर्ष आहे. 4तून काय केला मी 1 कमी केला आणि 3 साठी 7 वर्ष. तर आपल्याला 13 पट विचारली आहे. जसा 4 मधून 1 कमी केला होता तसा 13 मधून पण 1 कमी करा. म्हणजे आपण असं कन्सिडर करू की 3 साठी 7 तर 13तून 1 गेला 12. 12 साठी किती 3 1 3 3 चोक 12 आणि 7 चोक किती झाले 28. हे काय असणार आहे तुमचे वर्ष. म्हणजे उत्तर काय आपलं 28 इयर्स म्हणजे 28 वर्ष. समजलं. काय केलं मी फक्त 1 कमी केलाय याच्यातून 1 कमी केला 3 साठी 7 वर्ष तर 13 पट विचारली होती म्हणजे 12 साठी किती वर्ष. सेम पुढचा प्रश्न आहे फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहे. इथे काय सांगितलं 6 वर्षात 3 पट होते तर किती वर्षात 11 पट होईल. इथे पण तुम्हाला विचारले वर्ष. काय करायचं वर्ष आणि इकडे आहे तुमची पट. 6 वर्षात किती पट होते 3 पट होते बरोबर. आणि 11 पट किती वर्षात होणार आहे ते विचारलंय माहिती नाही. मी काय सांगितलं 3तून 1 कमी करा किती 2 आणि 2वर किती घ्या 6. 3तून 1 कमी केला 2 2वर घ्यायचे 6. जसा 3तून 1 कमी केला 2 आले होते 11तून पण 1 कमी करा किती 10 आणि 10ने त्याला गुणा. बेक बे बेत्रिक 6 आणि 10 त्रिक किती झाले 30. 30 काय असणार आहे आपले वर्ष म्हणजे किती वर्षात होणार आहे 30 वर्षात. पर्याय क्रमांक 2. समजलं. सेम पुढचा प्रश्न आहे 5 वर्षात काय झालीये 2 पट झालीये त्याच दराने किती वर्षात 9 पट होईल. या प्रश्नाचं पण मला उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय. 2 एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे आता परत इथे टाइप चेंज होतोय.
याच्या अगोदर काय होतं सरळ व्याज, आता आहे चक्रवाढ व्याज. आणि तुम्हाला विचारलं काय की किती वर्षात. मग प्रश्न बघूया आपण. एका रकमेचे 8 वर्षात चक्रवाढ व्याजाने किती पैसे होतात, दुप्पट पैसे होतात. तर किती वर्षात ते 64 पट होतील. आता काय विचारलंय डायरेक्ट 64 पट. ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा पण कधी चक्रवाढ व्याज असतं तर ते जे वर्ष असतात ते नेहमी घातांकाच्या स्वरूपात वाढत जातात. म्हणजे 2 वर्ष असेल तर वर्ग करायचा, 3 वर्ष असेल तर घन करायचा, 4 वर्ष असेल तर चौथा घात, अशा पद्धतीने. ओके. मग आता 8 वर्षात किती पट होते रे. परत आपण वर्ष लिहूया. इकडे आहे तुमची पट. 8 वर्षात चक्रवाढ व्याजाने दुप्पट होते. आता दुप्पट होते म्हणजेच किती, 2 पट होते. बरोबर. मग 8 वर्षात दुप्पट होते म्हणजेच किती, 2 पट होते. आता इथे दुप्पट दिलेली आहे तर जी पण काही तुम्हाला पट विचारली असेल ही 2च्या घातांकाच्या स्वरूपात असेल. समजतंय. म्हणजे काय तर एक तर तुम्हाला 2चा पहिला घात किती आहे, दुप्पट आहे. म्हणजेच काय, हा 2चा पहिला घात आहे. म्हणजे एक तर तुम्हाला 4 पट विचारतील का, कारण की तो काय 2चा दुसरा घात आहे. तिप्पट म्हणजे सॉरी 8 पट विचारतील. 8 पट म्हणजे काय, 2चा घन. म्हणजे होईल काय की तुम्हाला जी पण पट विचारतील ती 2च्या घातांकाच्या स्वरूपात विचारतील. म्हणजे 2चा वर्ग, त्याच्यानंतर 2चा घन, त्याच्यानंतर 2चा चौथा घात, 2चा पाचवा घात, या पद्धतीने विचारतील. बरोबर. मग आता 2चा पहिला घात 2च, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8, 2चा चौथा घात 16, 2चा पाचवा घात 32. ठीक आहे. 2चा सहावा पण लिहून घेऊया. 2चा सहावा घात किती असतो, 32 दुने किती 64, 32 दुने 64. आणि आपल्याला तेच विचारलंय की 64 पट किती वर्षात होईल. मला एक गोष्ट सांगा, इथे घातांक किती आहे 1. बरोबर. ह्या 1 म्हणजेच किती आहे 8. इकडे जे वर्ष असेल घातांकाला त्याच्याने गुणायचं. 8 1 8, 8 वर्ष झाले. जर तुम्हाला विचारलं 4 पट किती वर्षात होईल तर घातांक किती आहे 2, म्हणजे 8 दुने इथे असतील तुमचे 16. जर तुम्हाला विचारलं 8 पट किती वर्षात होईल तर घातांक किती आहे 3. मग परत 8 त्रिक इथे झाले 24. काय करतोय मी, हा जो 8 आहे आणि घातांक आहे यांचा गुणाकार करतोय फक्त. इथे 8 1 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, परत 8 चोक 32, परत 8 पंचे 40 आणि 8 सक 48. समजलं. अशा पद्धतीने एक्झाम्पल असतात. म्हणजे काय तर एक गोष्ट तुम्हाला समजेल की चक्रवाढ व्याजामध्ये जे वर्ष असतात ते कशाच्या स्वरूपात वाढत जातात, पटीत वाढत जातात. म्हणजे 8 1 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 सक 48. आणि जी पट असते ती घातांकाच्या स्वरूपात वाढत जाते. म्हणजे काय तर 2चा पहिला घात किंवा दुसरा घात, तिसरा घात, चौथा घात, पाचवा घात, सहावा घात. मग तुम्हाला प्रश्न पण विचारताना नेहमी जी काही 2ची घातांकाची पट असेल तेच विचारतील. म्हणजे तुम्हाला 2चा पहिला घात तर ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा घात विचारतील. असं विचारतील 4 पट किती वर्षात होते, 8 पट किती वर्षात होते, 16 पट किती वर्षात होते, 32 पट किती वर्षात होते, 34 पट किती वर्षात होते. इथे तुम्हाला हे कधीच विचारणार नाही की 25 पट किती वर्षात होते, 30 पट किती वर्षात होते, 17 पट किती वर्षात होते. का, कारण की ते 2च्या घातांकाच्या स्वरूपात नाहीये. समजलं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मग इथे कधी कधी 2च्या ऐवजी तुम्हाला काय सांगतील, एका वर्षात तिप्पट होते. मग तिप्पट असेल तर काय, सगळे काही असतील ते 3च्या घातांकाच्या स्वरूपात तुम्हाला विचारतील. समजतंय. ठीक आहे. मग आता या चार्ट वरनं तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की 64 पट ही किती वर्षात होते तर 48 वर्षात. हे तुम्हाला मी समजवण्यासाठी एवढं सगळं केलं. जर शॉर्ट मध्ये काढायचं असेल तर काय करायचं, 8 पट किती वर्षात होती, 8 पट होते 2 वर्षात. सॉरी 8 वर्षात किती होतात, दुप्पट पैसे होतात. हे आहे तुमचे वर्ष आणि इकडे काय पट. 8 वर्षात दुप्पट होतात. दुप्पट म्हणजे काय 2 आणि 2चा कितवा घात आहे पहिला. मग तुम्हाला काय करायचंय, इथे जी पण पट विचारली असेल, आता 64 पट विचारली आहे, मग 64 हा 2चा कितवा घात असेल ते चेक करायचं. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 64 म्हणजेच काय तर 2चा सहावा घात. बरोबर. घातांक किती आहे 6. मग 8 आणि 6 यांचा फक्त गुणाकार करायचा. 8 गुणिले 6 किती झाले 48 वर्ष. बरोबर. आणि तुम्हाला वर्षच विचारले होते म्हणजे आपलं उत्तर किती आहे 48 वर्ष. समजलं. ओके. पुढे आता लक्ष द्या. 6 वर्षात चक्रवाढ व्याजाने तिप्पट होते. बरोबर. मी काय सांगितलं, जी पण पट असेल आणि तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारतील
तो तिच्या घातांकाच्या स्वरूपात असेल. म्हणजे इथे किती विचारले 27. तुम्हाला माहिती आहे तीनाचा काय घन आहे किंवा 81 विचारतील बरोबर. 81 ची परत 81 ला 3 ने गुणलं तर किती होणार आहे 243 बरोबर. म्हणजे जे काही 3च्या घातांकात संख्या असेल तेच तुम्हाला प्रश्नात विचारतील. कधी 10 पट 5 पट ठीक आहे, परत त्याच्यानंतर 4 पट असं विचारणार नाही. कधी जेव्हा तुम्हाला इथे तिप्पट दिलेली असेल. म्हणजे नेहमी ज्या संख्या विचारतील त्या 3च्या घातांकाच्या स्वरूपात विचारतील. जर इथे तुम्हाला 4 पट दिली तर नेहमी विचारताना 4च्या घातांकातल्या संख्या विचारतील. कळतंय अशा पद्धतीने. मग आता लक्ष द्या इथे काय सांगितलं 6 वर्षात तिप्पट होते. इथे आपण लिहूया वर्ष आणि इथे आहे तुमची पट. 6 वर्षात काय होते तिप्पट होते. म्हणजे तीनाचा कितवा घात आहे पहिला. ठीक आहे. आणि किती वर्षात 27 पट होईल. आपल्याला विचारलंय 27 पट बरोबर. किती वर्षात 27 पट होणार आहे. मला एक गोष्ट सांगा घातांकाच्या स्वरूपात विचार करायचा का, कारण की चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ व्याज हे वर्ष जेव्हा असेल तेव्हा घातांकाच्या स्वरूपात वाढत जातं. मग 27 म्हणजे तीनाचा कितवा घातांक असणार आहे तर तीनाचा तिसरा घात. का, कारण की 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 बरोबर. 27 म्हणजेच काय तर तीनाचा तिसरा घात. मग इथे घातांक किती आहे 3 आहे ना. मग 3 गुणिले 6 करायचे. साहित्रिक किती झाले 18. म्हणजे किती वर्षात होणार आहे 18 वर्षात. समजलं. आपलं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक 2. कळालं का. अशा पद्धतीने जर तुम्हाला विचारलं असतं 243 पट किती वर्षात होईल बरोबर. मग तुम्ही काय केलं असतं 243 हा तीनाचा कितवा घात आहे ते तुम्ही काढलं असतं बरोबर. मग 243 हा तीनाचा कितवा घात आहे तर तीनाचा 81 पाचवा घात आहे बरोबर. जर तुम्ही तीनाचा 5 वेळेस गुणाकार केला 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि गुणिले 3 9 9 81 गुणिले जर 3 केले तर किती येतात 243. म्हणजे 243 तीनाचा कितवा घात आहे पाचवा. 243 पट किती वर्षात होणार आहे तर 5 गुणिले हे जे पहिलं वर्ष असतं तेच घ्यायचं नेहमी. ठीक आहे. 6 गुणिले 5 6 पंच किती झाले 30. म्हणजे 243 पट किती वर्षात होईल 30 वर्षात. अशा पद्धतीने समजले. दोन गणित एकदम व्यवस्थित समजून सांगितले. आता जे पुढचं गणित आहे ते तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की द्यायचंय. प्रश्न काय 5 वर्षात चक्रवाढ व्याजाने किती पट होते 4 पट होते. आणि तुम्हाला विचारले किती वर्षात 64 पट होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं इथे जो अंक असेल त्याच्याच घातांकाच्या स्वरूपात इथे संख्या असणार आहे. मग इथे 4 आहे तर 4चा काय हा घन आहे 64 बरोबर. मग तुम्हाला फक्त ते चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायचंय. पुढचा प्रश्न आता बघा टाइप चेंज झाला. ओके. मोजून 4 ते 5च टाइप आहे. पण ह्या टॉपिक वर प्रश्न हमखास येतो. त्याच्यामुळे मी हे ते जे काही एक्झाम्पल आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतोय. एका रकमेचे 2 वर्षांचे नेहमी लक्ष द्या. एका रकमेचे 2 वर्षांचे 10% दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याज किती आहे 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे 630 रुपये येते तर मुद्दल शोधा. समजलं. नेहमी तुम्हाला काय असेल 2 वर्ष दिलेले असतील. मग 2 वर्षांसाठी डायरेक्ट मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. नेहमी लक्ष द्या जेव्हा कधी तुम्हाला 2 वर्षांसाठी दिलेलं असेल सरळ व्याज पण दिलेलं असेल किंवा चक्रवाढ व्याज पण दिलेलं असेल. नाहीतर कधी कधी काय करतात ते दोघांचा फरक देतात. म्हणजे इथे सरळ व्याज आहे 600 इथे आहे 630. तुम्हाला फक्त दोघांचा डायरेक्ट फरक देतील. 630 मधून 30 गेले 600 गेले किती 30. म्हणजे कधी कधी फरक पण देतील. त्यासाठी तुम्हाला एक सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं. 2 वर्षांसाठी जर तुम्हाला फरक काढायचा असेल तर P गुणिले R छेद 100 आणि कंसाचा वर्ग. समजलं. पण हे सूत्र कशासाठी आहे फक्त 2 वर्षांसाठी. आणि हा फरक कसला आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोघांमधला. कळालं. लक्ष द्या. आता कधी कधी तुम्हाला काय देतील फरक देतील आणि तुम्हाला P म्हणजेच काय प्रिन्सिपल त्यालाच आपण म्हणतो मुद्दल. फरक दिलेला असेल तर मुद्दल विचारतील किंवा मुद्दल दिलेली असेल तर फरक विचारतील. ह्याच दोन गोष्टी असणार आहेत. मुद्दल दिली तर फरक, फरक दिला तर मुद्दल विचारतील. ठीक आहे. आता आपला जो प्रश्न आहे तिथे काय दिलंय सरळ व्याज आहे 600 चक्रवाढ व्याज आहे 630 आणि आपल्याला काढायची काय मुद्दल काढायची म्हणजे प्रिन्सिपल P काढायचं आहे. अशा वेळेस काय करायचं दोघांचा फरक घ्यायचा. 630 मधून 600 गेले फरक किती आला 30. ठीक आहे. प्रिन्सिपल P काढायचा आहे. P ची किंमत माहिती नाही P तसाच लिहितो. R म्हणजे असणार आहे तुमचा रेट. रेट किती आहे 10% बरोबर. 10/100 आणि याचा काय वर्ग. आता हा शून्य गेला हा शून्य गेला 30 चे 30 तसेच
पी गुणिले 1/10, 10चा डायरेक्ट वर्ग करून घेतो, नाही तर लिहितो, चला 1/10 बरोबर 30 बरोबर पी गुणिले एकाचा वर्ग एकच, 10चा वर्ग 100. आता पी ची किंमत काढायची आहे, संख्या एका बाजूला ठेवूया, पी ला दुसऱ्या बाजूला नेऊया. ओके, मग हा 100 भागतोय म्हणजे इकडे येऊन काय होणार आहे, गुणिले, मग 30 गुणिले 100 बरोबर इकडे किती उरला फक्त पी गुणिले 1 पी, 100 गुणिले 30 किती झाले 3000, म्हणजे प्रिन्सिपल त्यालाच आपण म्हणतो मुद्दल, ती किती आली 3000 रुपये. कळालं, आपलं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 3. समजलं, फरक दिला तर मुद्दल विचारतील, मुद्दल दिले असेल तर फरक विचारतील. 2 वर्षांसाठी हे सूत्र नीट लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न आहे एका रकमेचे 2 वर्षांचा आहे, 5% दराने सरळ व्याज किती आहे 400 रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे 410 रुपये. तर परत आपल्याला मुद्दलच शोधायला लावली आहे. बरोबर, सूत्र मी आताच सांगितलं, काय करायचं, 2 वर्षांसाठी हे सूत्र आहे बरं का. फरक बरोबर किती घेतले होते, पी गुणिले r/100 आणि कंसाचा काय वर्ग. मग आता फरक घेऊया, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला. किती 410 मधून 400 गेले किती 10, पी चा पी तसाच, पी म्हणजेच प्रिन्सिपल, रेट किती रे 5 वर्ष, 5/100 आणि कंसाचा काय वर्ग. 10 बरोबर पी गुणिले, भाग देऊया, 5 5, 5 दुने 10 किती आले 1/20 आणि त्याचाच काय कंसाचा वर्ग. 10 बरोबर पी गुणिले एकाचा वर्ग एकच, 20चा वर्ग किती झालाय 400, हे 400 भागता इकडे काय होतील गुणिले, 10 गुणिले 400 किती झाले 4000 रुपये, म्हणजे पी ची व्हॅल्यू किती आली 4000 रुपये. तेच आपलं प्रिन्सिपल असणार आहे, प्रिन्सिपल म्हणजेच काय मुद्दल असणार आहे, किती 4000 रुपये. पर्याय क्रमांक 2. सेम प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. ओके, 12% दराने सरळ व्याज आहे 1200 आणि चक्रवाढ व्याज आहे 1272. तर तुम्हाला मुद्दल शोधायची, फॉर्म्युला तोच असणार आहे, फरक बरोबर पी गुणिले काय r/100 आणि कंसाचा वर्ग. ओके, आता उद्या आपला जो 14 जून 2026 उद्या डेट आहे बरोबर, आणि आपला जो एमपीएससी ग्रुप बी कंबाईनचा पेपर आहे, प्रिलिम्सचा पेपर आहे, पूर्व परीक्षेचा पेपर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. एकदम व्यवस्थित पेपर द्या. आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो एकदम परफेक्ट आहे, जास्त टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स माइंडने पेपर द्या. आणि प्रश्न सोडवताना इगोवर गोष्टी घेऊ नका. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे की जे येतंय अगोदर ते सॉल्व्ह करून घ्या. एखाद्या प्रश्नात जर स्टक झाले तर तिथे जास्त वेळ वाया घालवू नका, पटापट लगेच स्किप करून पुढे चालत चला. ठीक आहे, आणि जेवढे जेवढे येतंय अगोदर ते सॉल्व्ह करा, आणि जे सगळं करून झालं त्याच्यानंतर मग कधी कधी तुम्हाला काय होतं, 2 ऑप्शन मध्ये तुम्ही कन्फ्युज असाल, एक तर बी आहे किंवा सी आहे. मग ह्या प्रश्नांवर सगळ्यात शेवटी विचार करा. गणिताचं पण तेच आहे, काय करायचंय, ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी सुरुवातीला गणित जरी सॉल्व्ह करायला घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता तुमच्या अकॉर्डिंग नुसार ठीक आहे, तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह कसा करायचा, कारण की तुम्ही याच्या अगोदर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या असेल, तेव्हा तुम्ही पहिले जीएस करत होतात की गणित करत होतात, त्याच पॅटर्नने उद्याचा पेपर द्या. उगच काहीतरी एक्सपेरिमेंट करू नका, जो आतापर्यंत तुमचा फ्लो होता त्याच फ्लोने उद्याचा पेपर द्यायचा आहे. असं समजा की आपण एक टेस्ट सिरीजच देतोय आणि जास्त प्रेशर घेऊ नका, एकदम रिलॅक्स राहा, चिल राहा, आणि त्या एका तासात तुम्ही जे काही कराल ते जास्त महत्वाचं असतं. वर्षभर तुम्ही स्टडी केलेला आहे, पेपर पण एकदम चांगला जाणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ओके, चालेल, थांबूया, धन्यवाद.